आज देशाच्या राजधानीमध्ये सारस्वतांचा मेळा जमला होता आणि निमित्त होतं दिल्लीमध्ये सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं। आजपासून दिल्लीमध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आणि याच ऐतिहासिक सोहळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं। नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनमध्ये हा सोहळा पार पडला। यावेळी देशविदेशातील साहित्य रसिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। विज्ञान भवनात संमेलनाचं उद्घाटन झालं आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर तारा भवाळकर आहेत। तसंच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, उद्घाटक या नात्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते। असं असलं तरी सुद्धा चर्चा झाली ती पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांची। जेव्हा दीपप्रज्वलनाचा सोहळा पार पडत होता तेव्हा पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या हाताला धरून त्यांना पुढे बोलावलं। इतकंच नव्हे तर दीपप्रज्वलन करत असताना त्यांनी पवारांचा हात धरून ठेवला होता। त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दीपप्रज्वलनाची विनंती केली। हा झाला एक भाग। दुसरा भाग होता मंचावर। पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची खुर्ची अगदी शेजारी शेजारी होती। दीपप्रज्वलन पार पडल्यावर सर्व मान्यवर आपापल्या खुर्च्यांकडे वळले। जेव्हा मोदी पवार आपापल्या स्थानाजवळ पोहोचले तेव्हा मोदींनी पवारांसाठी खुर्ची मागे खेचत त्यांना आधी बसण्याची विनंती केली। मोदींनी केलेला हाच सन्मान काही सेकंदांमध्ये सोशल मीडियात व्हायरल सुद्धा झाला। आणि आता तिसरा प्रसंग, जेव्हा शरद पवारांनी आपलं भाषण संपवलं आणि ते पुन्हा एकदा आपलं स्थान ग्रहण करण्यासाठी पोहोचले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खुर्चीवरनं उठले। त्यांनी पवारांसाठी खुर्ची मागे खेचली। मोदींनी अगदी हाताला धरून शरद पवारांना खुर्चीवर बसवलं। इतकंच नाही तर मोदींनी शरद पवारांसाठी पाण्याचा ग्लास देखील भरला आणि त्यांना पाणी घेण्याची विनंतीही केली। शरद पवारांनी मात्र पाणी न पिता स्मितहास्यातूनच मोदींचे आभार मानले। खरं तर मंच मराठी साहित्य संमेलनाचा होता, पण चर्चा झाली ती मोदी पवारांमधल्या याच सगळ्या प्रसंगांची। आता त्याचे थेट राजकीय अर्थ जरी नसले तरी सुद्धा त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होतो ते उद्या सकाळी 9:30 वाजताच कळेल। दुसरीकडे मोदींनी आपलं अख्खं भाषण जवळपास मराठीतून केलं आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाचं कौतुकही केलं। मराठी भाषा किती संपन्न होती याचेही अनेक दाखले, अनेक उदाहरणं मोदींनी दिली। पाहूया त्यातलंच एक महत्त्वाचं वक्तव्य। देश दुनिया के सभी मराठी प्रेमियों को इस आयोजन की बहुत बहुत बधाई देता हूं। आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे। तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।